नमस्कार महाराष्ट्र. माझं नाव पंकज ठाकूर, राहणार मी नाशिकचं आहे. तर माझं बालपणापासून तर स्ट्रगल आणि तुमच्यासमोर पोहोचण्याचा जो आज संधी मिळाली आहे, भाग्यविधाता वर्ल्ड चॅनलचं मी मनापासून धन्यवाद करतो आज मला बोलण्याची ही संधी दिली म्हणून. तर माझं बालपण एकलारा ग्रामीण भागातील मी एक लहानसा मुलगा होतो. तर तिथून माझं आयुष्य सुरुवात झाली आणि एक छोट्याशा कुटुंबात ठाकूर परिवार म्हणून असं माझा तिथे जन्म झालेला. आणि त्या माझ्या मायमाऊली आणि वडील यांनी मला खूप सहकार्य करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केली. घरची परिस्थिती एकदम हालाकीची असताना स्वतःचं नाव बनवायची ही एक जिद्द होती, स्वतःचं नाव अस्तित्व निर्माण करण्याची एक जिद्द होती. आणि परिस्थिती नसतानाही काही कलागुणांची मला आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे मी कराटे या खेळामध्ये मला एक आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच मी ध्येय वेळा कराटे प्लेयर होतो. तर मला कराटेमध्ये खूप आवड होती. या खेळामुळेच आज मी तुमच्यासमोर उभं राहू शकलो आहे. तर माझ्या खेळाबद्दल मी तुम्हाला सांगेन की कराटे या खेळापासून मी सुरुवात केली. एकलाऱ्यामध्ये माझा कराटे क्लास होता. माझी परिस्थिती घरची हालाकीची होती. त्यावेळेस माझी कराटेची फीस 80 रुपये होती, पण ती सुद्धा भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. कारण की वडिलांचा छोटासा व्यवसाय होता, फोटो फ्रेमिंग वगैरे हे ते करत होते. त्या फोटो फ्रेमिंगच्या याच्यातून मला कराटे आवडत होते, पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तर मी एका मोबाईलच्या दुकानात कामाला जात होतो आणि तिथून मोबाईल रिपेअरिंग करून ते मी थोडंसं शिकलो आणि तिथून मी माझी स्वतःची कराटेची फीस भरत होतो. तिथून मी कराटे शिकलो. असंच माझा प्रवास 6वी 7वी पर्यंत कंटिन्यू चालू होता. छोट्या छोट्या दुकानात मी काम करायचो. 9वी 10वीला सुद्धा मी हेच काम करायचो. काही ठिकाणी तर तो जो जॉब होता तिथे मला जाण्यासाठी पैसे लागत होते भाड्याला, ते सुद्धा माझ्याकडे नसायचे. अशी परिस्थिती होती. माझ्या घरापासून, म्हणजे मी राहायला एकलाऱ्याला आहे, माझ्या घरापासून शालीमारला त्या दुकानात मला जाण्यासाठी भाड्याला पैसे नसायचे. अशी परिस्थिती माझी होती. तर कालांतराने देवाकृपेने म्हणता येईल की मी 9वी 10वीला होतो आणि माझी शालेय शिक्षण एकलारा या ठिकाणी चालू होतं आणि मला कराटे व मार्शल आर्टचं वेड होतं. आणि या खेळात मला खूप सारं उतुंग भरारी घ्यायची होती, ही माझी जिद्द होती. आणि त्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर मी सर्व प्रशिक्षण घेणं चालू केलेलं होतं. तर माझे गुरु राजेश झरबडे यांनी मला उत्कृष्ट असं एकलाऱ्यामध्ये प्रशिक्षण दिलं आणि तिथून मी माझ्या शाळेय जीवनामध्ये बॉक्सिंगमध्ये स्पर्धेमध्ये मी भाग घेत गेलो. मी तिथे विजयी झालो होतो. मी 9वीला असताना बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये, जिल्हास्तरीय या स्पर्धेत मी विजय झालो होतो. तर तिथून मी विभागाला पण सिलेक्ट झालो होतो. त्यानंतर मी चांगले बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं. तर हळूहळू करत मी 10वीला गेलो. 10वीला मला किक बॉक्सिंग ह्या खेळाबद्दल पण अजून चांगलं माहीत पडलं. बॉक्सिंगपेक्षा एक ॲडव्हान्स गेम आहे. किक आणि पंच त्यात यूज केले जातात. तर किक बॉक्सिंगचंही मी प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर आमच्या क्लासला एक दिवस शिवाजी गोडसे नावाचे एक आमचे शिक्षक आले होते. त्या शिक्षकांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांना माझ्यातले कलागुण दिसले, माझ्यातले एक प्लेयर त्यांना दिसला. तर त्यांनी मुंबई सुपर फाईट लीग एक रियालिटी शो आहे, त्या शोमध्ये जज म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत होते. तर त्यांनी माझ्यातले जे कलागुण बघितले, तर मलाही त्यांनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण देणं सुरुवात केली. शिकरेवाडी मैदान या ठिकाणी मी शिवाजी गोडसे सरांकडे ट्रेनिंगला जात होतो सकाळी. त्यावेळेस माझ्याकडे सायकल नाही, मी कसं जायचं? तर खूप घरची परिस्थिती वाईट, पण जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे, खेळाबद्दल प्रेम असल्यामुळे, खेळाबद्दल आवड असल्यामुळे, तर मी माझ्या एकलाऱ्यापासून तर शिकरेवाडी या रस्त्याने मी पळत जायचो, रनिंग करत जायचो. आणि माझी घरची परिस्थिती वाईट होती. प्रशिक्षण झाल्यानंतरही घरी आल्यानंतर की जे एक स्पोर्ट्स प्लेअरला डाएट लागतं, जेवण लागतं, तर माझ्याकडे घरी जेवणाची परिस्थिती अशी नव्हती. तर मम्मी वरण भात वगैरे जे पण करायची, तर ते वरण भात करून ते खाऊन मी कसं बसं माझं आयुष्य जगायचो आणि एक चांगला स्पोर्ट्स प्लेअर व्हायचं होतं, ही इच्छा मनात बाळगली होती. त्या स्पोर्ट्स प्लेअरची जी इच्छा होती, तर माझे जे गुरुवर्य त्यांना मी माझी परिस्थिती खरी सर्व सांगितली. तर माझ्या गुरूंनीही मला खूप सपोर्ट केला.
त्यांना कळालं की याची खरंच परिस्थिती नाही आहे फीस देण्याची. मी त्यांनी ती फीस माफ केली शिवाजी गोडसे सरांनी. आणि मी 11वीला गेलो. 11वीला KG मेहता कॉलेज या ठिकाणी मी स्पोर्ट्समध्ये खूप चांगला प्लेयर राहून गेलेलो आहे आतापर्यंत. तर बॉक्सिंग, किक बॉक्सिंगमध्ये माझं खूप नाव आहे KG मेहता कॉलेज या ठिकाणी. पण मी कॉलेजसाठीही मेडल्स घेऊन आलो होतो. तर कॉलेजने अनेक वेळा सुवर्ण महोत्सवामध्ये पण माझा सत्कार केला होता आमच्या KG मेहता कॉलेजने. तर मी तिथला विद्यार्थी आहे. तर 12वीपर्यंत माझं खूप एकदम तडजोडीचं शिक्षण असं चालू होतं. खूप स्ट्रगल त्यामध्ये होतं, ज्या स्पोर्ट्सबद्दल आवड होती. तर हळूहळू करत ह्या 12वीचा मी एक्झाम दिली. पण माझ्या एक्झामच्या दिवशीच माझी स्पर्धा होती गोवामध्ये, जे सुपर फाईट लीग या रियालिटी शोचं ऑडिशन होतं, ज्या शोमध्ये मी सिलेक्ट होणार होतो. तर हा शो खूप मोठा शो होता. संजय दत्त, शिल्पा शेट्टी यांनी ऑर्गनाईज केलेला हा शो होता. तर या शोमध्ये मला खूप जाण्याची आधीपासून मी खूप दिवसापासून याची तयारी करत होतो आणि त्या शोमध्ये मला ही संधी मिळाली होती. पण तेव्हाच ज्या दिवशी तो शो होता त्याच दिवशी माझी 12वीची इंग्लिश पेपरची एक्झाम पण होती. तर माझ्याकडे 2 ऑप्शन होते, मी करावं काय. तर मी एकच ठरवलं की आपल्याला ह्या खेळामध्ये प्रावीण्य करायचं आहे. मी 12वीची एक्झाम परत देऊ शकतो, पण हा खेळ मी एकदा या रियालिटी शोमध्ये सिलेक्ट नाही झालो तर मला कुठेतरी कमतरता वाटेल आणि मी एक चांगला प्लेयर नाहीये असं मला वाटेल. म्हणून मी इंग्लिशचा पेपर साईडला ठेवून डायरेक्ट स्पर्धेला निघून गेलो. मी 12वीला एक विषयामध्ये इंग्लिशमध्ये फेल झालो होतो, फक्त स्पोर्ट्समुळे. माझ्यामध्ये सर्व कलागुण होते, पण लगेच ऑक्टोबरला मी एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये पुन्हा एकदा 12वी पास झालो आणि तिथून मी बाहेर पडलो. तर ही माझ्या जीवनातली एक परीक्षाच होती, जी परीक्षा मी एक स्पोर्ट्समुळे पास होऊ शकलो. तर मला वाटत होतं, मला खूप साऱ्या नातेवाईकांनी या गोष्टीत खूप नाव ठेवलं होतं, पंकज 12वी नापास झाला, तुमच्या पोराला तुम्हाला लक्ष देता येत नाही, तो 12वी नापास झाला. पण त्यांना त्याच्या मागचं कारण माहित नव्हतं मी का 12वीला नापास झालो होतो. 12वी मी याच्याकरता नापास झालो होतो कारण मी स्पोर्ट्स खेळण्यासाठी गोव्याला गेलो होतो आणि तिथे मी स्पर्धेत प्रावीण्य मिळवलं होतं. आणि त्या स्पर्धेमुळे मी 12वीला गेल्यामुळे माझ्या स्पर्धेला मी गेलो आणि तिथे मी जिंकलो. आणि जिंकल्यानंतर माझं SFL रियालिटी शोमध्ये खूप चांगली निवड झाली. त्या रियालिटी शोला मी मुंबई या ठिकाणी गेलो प्रशिक्षणासाठी. ऑक्टोबरला मी पुन्हा 12वीची एक्झाम दिली, पास झालो. आणि वयाच्या 18व्या वर्षी संजय दत्त, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा वगैरे अशा लोकांच्या शोमध्ये मी जज म्हणून सिलेक्ट झालो. हे फक्त शिवाजी गोडसे जे माझे गुरु होते त्यांच्यामुळे. तर या शोमध्ये मी जज म्हणून बऱ्याच दिवस काम केलं. तर हळूहळू करत मी स्पोर्ट्स प्लेअर असल्यामुळे मी ग्राउंडवर रनिंग करणं, व्यायाम करणं हा माझा एक छंदच झाला होता एक प्रकारचा. तर गुरु असो किंवा नसो, पण माझं जे कलागुण होते मी त्याची डेली प्रॅक्टिस करत होतो. मार्शल आर्ट, बॉक्सिंगची मी प्रॅक्टिस करत होतो. त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून मी बरेच 6 तास, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास असा प्रॅक्टिस करत होतो. आणि कधी कधी तर असं राहायचं की घरी गेल्यानंतर योग्य डाएट पण मिळत नव्हता, जेवण मिळत नव्हतं. मग अशा परिस्थितीत कुठेतरी काम करायचं, कुठेतरी बिगारी कामाला जायचो, तिथून पैसे मिळायचे, त्या पैशाच्या कुठेतरी कामाला जायचो. त्या पैशामधून माझं डाएट मी फॉलो करत होतो, काही जेवण मी करत होतो, काही खर्च माझे अंडी, चिकन किंवा या गोष्टी मी तिथून घेत होतो. पण मग एक रियालिटी शोमध्ये मी सिलेक्ट झालो, सुपर फाईट लीग या रियालिटी शोमध्ये. तिथे मी जज म्हणून काम केलं. तिथे मला एक चांगली रक्कम मिळाली. वयाच्या 18व्या वर्षी बॉलिवूड रियालिटी शो म्हणजे सुपर फाईट लीग या शोमध्ये मी जज म्हणून सिलेक्ट झालो. आणि ही माझ्यासाठी एक कौतुकास्पदच गोष्ट होती की एक सामान्य कुटुंबातला मुलगा एवढ्या मोठ्या रियालिटी शोमध्ये सिलेक्ट झाला होता. की माझ्या आई वडिलांना याची किंमत माहीत नव्हती, कारण की ते बाहेर जास्त फिरत नाही, त्यांना माहीत नव्हत्या या गोष्टी. पण त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या गुरूंनी त्यांना सांगितलं आणि मी तिथपर्यंत पोहोचलो. अक्षरशः ज्या रियालिटी शोमध्ये जो सामान्य झोपडपट्टीतला मुलगा आहे, एकलऱ्या ग्रामीण भागात जो मुलगा राहतो आणि तो एका रियालिटी शोमध्ये पोहोचला होता आणि तिथे पण त्याचं एक वेगळं स्थान होतं. आणि हे सगळं माझ्या वयाच्या 18व्या वर्षी घडत होतं. खूप म्हणजे स्ट्रगल म्हणता येईल यामध्ये. तर मला त्यामध्ये मी हळूहळू करत भरतीचीही प्रॅक्टिस करत होतो. माझ्या वडिलांची इच्छा होती मी पोलीस व्हावं. माझ्या आई वडिलांची इच्छा होती मी कुठेतरी नोकरी करावं.
त्यांना ऍक्च्युली हा खेळ एक स्पोर्ट्स म्हणूनच वाटत होता, पण याच्यात करिअर आहे हे त्यांना कळत नव्हतं. मी त्यांना सांगायचो की याच्यात ही करिअर आहे, कारण की तो रियालिटी शो त्यावेळेस सगळ्यांसाठी नवीन होतं. मार्शल आर्ट हा खेळ नवीन होता. इंडियामध्ये हा खेळ जास्त लोक खेळत नसायचे. तर त्यावेळेस मी त्या शो मध्ये जज होतो. तर विशेष म्हणून मग मी आई वडिलांना सांगितलं. आई वडील म्हणे भरतीची प्रॅक्टिस कर, हेही तुझं चालू ठेव. तर मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत गेलो. आणि एक दिवस अशीच पेपरला ऍड आली, माझ्या वडिलांनी बघितलं आणि ती ऍड माझ्या हातात दिली. ती होती महाराष्ट्र गृहरक्षक दलाच्या भरतीची. तर महाराष्ट्र गृहरक्षक दल म्हणजे महाराष्ट्र होमगार्डमध्ये मी गृहरक्षक दलामध्ये भरती झालो. 1800 मुलांमध्ये मी पहिला क्रमांक पटकावला आणि महाराष्ट्र गृहरक्षक दलाचा जवान म्हणून सिलेक्ट झालो. तर मी भरतीला ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस माझ्या खिशात फक्त 10 रुपये होते. मला सांगायला ही गोष्ट लाज नाही वाटत, पण हे माझ्या आयुष्यातलं स्ट्रगलच आहे. तर जे 10 रुपये होते आणि मी एका सायकलवर CBS मुख्यालय या ठिकाणी गेलो होतो. तिथे आमची भरती होती. त्या भरतीमध्ये मी चांगल्या क्रमांकाने चांगले मार्क्स घेऊन मी तिथे सिलेक्ट झालो होतो. माझ्याकडे वडापाव खाण्यासाठी 10 रुपये होते, पण माझी रस्त्यातच सायकल पंक्चर झाली आणि मी पंक्चर काढलं. त्यावेळेस पंक्चर होता 5 रुपयाचा. माझ्याकडे उरले 5 रुपये आणि एक मी बिस्किट पुडा घेतला होता 2 रुपयाचा. त्यावेळेस 2 रुपयाचा पार्लेजी बिस्किट पुडा मिळत होता. तो बिस्किट पुडा खाऊन मी भरतीला गेलो आणि खूप जोरात पाऊस आला. मला एक लेटर मिळालं होतं जॉईनिंगचं. ते लेटर मी डायरेक्टली आतमध्ये टाकलं. ते पूर्ण ओलं झालं घरी येताना. तर हेच ते लेटर घेऊन मी माझ्या आईला दाखवलं. माझी आई खूप खुश झाली आणि मला खूप तो आनंद माझ्या गगनात मावण्याचा असं झाला होता, कारण माझी आई खूप खुश झाली. त्या दिवशी माझी आई रडली होती की माझा मुलगा कुठेतरी छोट्याशा नोकरीला लागलाय, पण त्याचं स्वतःच्या पायावर तो उभा राहिलेला आहे असं त्यांना वाटत होतं. पण याच्यामध्ये असं झालं की माझा रियालिटी शो पासून माझे संपर्क तुटला. मी ह्या रियालिटी शो मधून बाहेर झालो, कारण मला नोकरीला ट्रेनिंगला जावं लागत होतं. आणि ट्रेनिंगला पोलीस मुख्यालय या ठिकाणी मी गेलो आणि तिथे माझे बरेच दिवस मला तिथंच राहावं लागलं. तिथून ट्रेनिंग मधून मला बाहेर येता आलं नाही. तर या रियालिटी शो मधून मला कमी करणं झालं. तर हळूहळू करत मी नोकरी करत गेलो. माझी नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणीच नेमणूक होती. तर मी तिथे नोकरी केली गृहरक्षक दलाचा जवान म्हणून. आणि नोकरी करत असताना अनेक संकटेही माझ्यासोबत आली, माझ्यावर संकटे आली. काही लोकांनी समाजकंटक म्हणतो आपण की जे आपल्याला फसवण्याचा वगैरे प्रयत्न करतात. एखादा माणूस मोठा होत असला की त्याचं नाव कसं कमी होईल हा प्रयत्न त्यांचा असतो. पण तरीही या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर मी मात केली आणि पुन्हा माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. तर गृहरक्षक दलातून आम्हाला काही दिवसाकरता मला कमी करण्यात आलं होतं. तर त्याचा मला फायदाच झाला. म्हणतो ना, काही पण गोष्ट घडताना की जेही घडतं आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या करता घडतं. ते चांगलं असो किंवा वाईट असो, एक तर आपण शिकतो नाहीतर काहीतरी करतो असं आहे. तर माझ्या आयुष्यातही तसंच घडत होतं की माझ्या आयुष्यात मला एक खूप गोष्ट चांगली शिकायला मिळाली. मी एक ठरवलं, माझी पॉझिटिव्हिटी माझे पहिल्यापासून स्पोर्ट्समुळे माझी डोक्यामध्ये एक थिंक असते की कुठली गोष्ट आपल्यासोबत चांगली घडो किंवा वाईट घडो ती आपल्या चांगल्यासाठीच घडते. हे मी या थॉट्सचा मुलगा आहे, कारण मी एक स्पोर्ट्स प्लेअर आहे. माझ्या गुरूंनी मला हेच शिकवलं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहाल तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्ट घडत राहील. आणि तशीच माझ्यासोबत जे गुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात तसंच घडत गेलं. तर मी भरतीवर सिलेक्ट झालो आणि मला एक अचानक एक दिवस फोन आला. गोल्ड जिम मध्ये माझे गुरु ट्रेनिंग देत होते, शिवाजी गोडसे म्हणून, आणि त्यांना अल्पशा हृदयविकाराने त्यांच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्या क्षणाला मी बंदोबस्तला सिन्नर या ठिकाणी होतो. अतिशय वाईट प्रसंग होता. त्या दिवशी सरांनी मला खूप कॉल केले होते, माझे जे गुरु आहे मार्शल आर्टचे. तर मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. तर तिथून माझं करिअर थोडं बॅक गेलं. मला खूप वाईट वाटलं या क्षणाचं. खूप रडलोही होतो त्या दिवशी. आणि खरंच गुरुनी जे केलं होतं माझ्यासाठी खूप काही केलं होतं, कारण की मी जो खाकी ड्रेस सुद्धा घातला होता तो फक्त माझ्या गुरूंमुळेच होता. कारण की त्यांनी त्यासाठी मला परिपूर्ण केलं होतं. त्यामुळेच मी तो खाकी ड्रेस परिधान करू शकलो. तर ते सर निघून गेले आणि त्यानंतर रियालिटी शो स्पोर्ट्स वाचून माझं थोडंसं करिअर विचलित झालं होतं. पण मी विचार केला की माझ्यात जे काही स्पोर्ट्सची वृत्ती आहे, खेळाडू वृत्ती आहे, ती टिकवून ठेवायची आहे. तर मी गृहरक्षक दलातही अनेक वेळा प्रयत्न करत होतो या गोष्टीचा की मी स्पोर्ट्स खेळावं, बॉक्सिंग करावं. पण आमच्या गृहरक्षक दलामध्ये एवढं स्पोर्ट्सला
स्कोप दिला जात नाही जेवढा पोलीस खात्यात दिला जातो. कारण की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दल जवान काम करत असतात, पण त्याचा मोबदला त्यांना तसा मिळत नाही. तर त्याच प्रकारे परिस्थिती अजूनही हालाकीचीच होती, कारण गृहरक्षक दलात एवढाही मोठा पेमेंट मिळत नाही. पण शेवटी एक सैनिक म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण झालेली होती. ती सैनिकी वृत्ती माझ्यामध्ये होती, पण काही गोष्टींमुळे मी सैनिकी याच्यातून थोडा साईडला झालो. तर मी हळूहळू प्रयत्न केला की एक दिवस मला असाच एक चान्स मिळाला की एका सिरियल मधून मला एक ऑफर आली होती की ऍक्शन सीन आहे, तुम्ही कराल. तर मी ऍक्शन सीन्स केला. त्यांचं असं म्हणणं होतं की ऍक्शन डिरेक्शन तुम्हाला करायचं, तुम्हाला जमेल का. मी आता माझं जे ट्रेनिंग झालं होतं आणि मी बॉलिवूड लेवलला खूप जवळून बघितलं होतं ऍक्शन्स काय असतात, फाईट्स काय असते, ऍक्शन मध्ये पण प्रकार असतात, ऍक्शन फाईट, रिअल फाईट, टच फाईट, याचं मी ज्ञान चांगलं घेतलं होतं. तर माझं मुंबईलाही खूप चांगलं ट्रेनिंग झालं होतं, तर मला फाईट्स बद्दल चांगलं नॉलेज आलं होतं. त्यामुळे ऍक्शन डायरेक्शनचं मी एका सिरियलमध्ये ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. तिथं माझं काम खूप त्या लोकांना आवडलं आणि तिथून मला खूप चांगल्या ऑफर मिळायला लागल्या की ऍक्शन डायरेक्टर म्हणून. मग मी सिरियल केलं, काही ठिकाणी असिस्टंट केलं, असिस्टंट ऍक्शन डायरेक्टर म्हणून केलं. तर असे मूवी सिरियल मला छोटे छोटे काम मिळत गेले. काही ठिकाणी मी स्टंटमॅनचं काम केलं. तर एक दिवस माझ्यामध्ये असं म्हणजे माझ्या लाईफचा हा टर्निंग पॉईंटच म्हणता येईल की मला एक सिरियलमध्ये काम मिळालं, ज्याच्यात मी काम केलं. बऱ्याच मालिकाच आहेत, त्याच्यामध्ये मी हवालदारचं काम करायचो, कारण मी गृहरक्षक दलाचा जवान असल्यामुळे माझं लुक सेम पोलिसासारखं असायचं. तर मला एका हवालदारची भूमिका मिळाली, मी हवालदारची भूमिका केली. मला कधी PSI ची भूमिका मिळाली, मी ती करत गेलो. मी खूप आधी पण ज्युनियर आर्टिस्टचंही काम केलं. तर मला काही मूवीज मध्ये पण ऑफर यायला लागल्या, कारण काही लोकांना माझी ओळख व्हायला थोडा वेळ लागत होता. तर इंडस्ट्रीमध्येही मी माझी वेगळी छाप निर्माण करायचा प्रयत्न मी करत होतो, कारण की मला शांत बसायला आवडतच नाही, मला काही ना काही करायला आवडतं. आणि जेव्हा मी शांत असतो, ते म्हणतात ना की वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो तेव्हा तो उत्तुंग भरारी घेऊ शकतो, चांगली झेप घेऊ शकतो. तसंच त्याच प्रकारे मी प्रयत्न करत होतो आणि परिस्थितीवर मात करायचं होता, घरच्यांची परिस्थिती बदलायची होती. तर असंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर मग आई वडिलांनी ठरवलं की आता काहीतरी करतोय मुलगा, जॉबलाही लागलाय, गृहरक्षक दलात कार्यरत आहे, तर त्याचं लग्न करून टाकूया. माझ्या आई वडिलांनी माझा विवाह करण्याचा प्रयत्न ठरवलं आणि माझा विवाह एका धुळ्यामधील एका मुलीसोबत माझा विवाह झाला. तर ती मुलगी मला एक शब्द बोलली होती की मी तुमच्या सुखात दुःखात प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं असतं. त्या मुलीनेही माझी साथ सोडून दिली आणि मला एक मुलगा झाल्यानंतर ती माझ्याकडे येण्यास नकार देत होती. खूप काही गोष्टी परिस्थिती वाईट असल्यामुळे तर खूप वाईट वाटलं, पण मी तिथेच न थांबता माझं जे कार्य आहे ते कंटिन्यू चालूच ठेवलं, माझं काम चालू ठेवलं. मी या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे इग्नोर करत होतो, कारण मला करिअरकडे लक्ष द्यायचं होतं. मला काहीतरी समाजात माझ्या आईवडिलांचं एक उत्कृष्ट नाव करायचं होतं. हा माझा प्रयत्न कंटिन्यू हातोनात चालू होता. तर माझ्या आई मला कंटिन्यू पॉझिटिव्हिटी भरत होती की तू करू शकतो, तू काही करू शकतो. तर मी छोट्या छोट्या शॉर्ट्स फिल्म करायला लागलो. प्रतिशोध झालं, अशा शॉर्ट्स फिल्म अनेक करत गेलो. तर माझे मित्रमंडळी मला सपोर्ट करत गेले. काही लोकांना इंडस्ट्रीमध्ये आवड पण होती, तर मी कधी कधी डिरेक्शनही करायचो. काही वेळा चुकाही व्हायच्या, तर बऱ्याच वेळा चुकाही झालेल्या आहेत. तर हळूहळू मी शॉर्ट फिल्म करत, वेब सिरीज करत, काही गाणे करत, मी स्वतः अभिनेता ऍक्टिंग करत होतो, कधी स्टंटमॅन काम करत होतो. तर हळूहळू करत मी कसा मोठा झालो हे मला पण नाही कळालं, कारण माझी प्रोफाईल हळूहळू इतकी स्ट्रॉंग बनत गेली की आज महाराष्ट्रामध्ये माझे गाणे लोक ऐकताय. म्हणजे जो पंकज ठाकूर ग्रामीण भागातला होता त्याला दिग्दर्शक म्हणून हे नाव मिळालं. जो पंकज ठाकूर एकदम सामान्य शाळेत शिकलेला आहे त्याला अभिनेता, दिग्दर्शक, फाईट मास्टर, ऍक्शन डायरेक्टर, स्टंटमॅन असे वेगवेगळे माझ्या नावापुढे हे नाव जोडत गेले. आणि मी माझं काम अजून कसं वाढेल हा माझा प्रयत्न मी कंटिन्यू चालू ठेवला. आयुष्यात आपल्या संकट येतात जातात, पण आपलं जे ध्येय आहे ते कधी सोडायचं नसतं. तर माझं ध्येय जे आहे मी ते गाठणार आणि लवकरच महाराष्ट्रभरात उत्तुंग भरारी घेणार आहे.
आणि परिस्थितीवर मात करणार आहे. लोक सगळ्यांना मदत करतात, पण एका ग्रामीण भागातल्या मुलाला मदत करायला म्हणजे लोक विचार करतात, श्रीमंतांना सर्व मदत करतात पण गरीबाला कोणी मदत करत नाही. तशीच माझी परिस्थिती होती. मला कोणीही मदत आतापर्यंत केलेली नाही आणि जो करतोय, बरेच माझे मित्रमंडळी आहेत, तेच मला सहकार्य करतात, माझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. आणि माझी टीमही खूप चांगली झालेली आहे. श्री प्रोडक्शन नाशिक असं माझं यूट्यूब चॅनल आहे. तर माझ्या टीम ही माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि मी माझ्या संपूर्ण टीमचं खूप म्हणजे मनापासून आभारी आहे की कारण की ते प्रत्येक क्षणी वेळोवेळी मला सपोर्ट करत असतात. आणि माझ्याकडे कलाकार आहेत. आता आपल्याकडे 10,000पेक्षा जास्त कलाकार आहेत. आपल्याकडे सर्व कॅमेरेज वगैरे आहेत. आपलं स्वतःचं एक सेटअप आहे. हे सगळं फक्त तुमच्या कृपेनेच घडलं आहे आणि तुमच्या सर्वांचं प्रेमच आहे. तर असंच प्रेम असू द्या आणि असंच कायम पंकज ठाकूर व त्याच्या टीमला पूर्ण पुढे घेऊन जा. आणि काही चुकलं असेल तर माफ करा.